नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यांनी इथे एक टर्म दिलेली आहे लॉग ऑफ एक्स प्लस वाय. दिस इज इक्वल टू लॉग एक्स वाय प्लस पी. आणि त्यांनी प्रूव्ह करायला काय सांगितले बघा, dy अपॉन dx इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर असं सांगितलेलं. ठीक आहे, बघूया मग हे आहे असं ते तरी सोडवायला घेऊया. मग सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये थोडंसं सिम्प्लिफिकेशन शक्य आहे, ते तेवढं करून घेतोय. हे आहे असंच ठेवतो इकडं. दिस इज इक्वल टू इकडे येणार लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस पी. पी हा कॉन्स्टंट आहे. आता हे लॉग एक्स आणि लॉग वाय हे सगळंच इकडे घेतोय. लॉग एक्स प्लस वाय मायनस लॉग एक्स मायनस लॉग वाय. दिस इज इक्वल टू पी. तर ह्याला आणखीन एका प्रकारे करता आलं असतं, पण ठीक आहे, आता आपण घेतले तर त्या पद्धतीने सोडवूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घेऊया याची 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, वाय ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx मायनस लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस लॉग वाय ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू पी कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. हे पुढे सिम्प्लिफाय करूया. त्याला यांना आत मल्टिप्लाय करून घेतोय. 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू dy अपॉन dx मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन वाय इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 0. आता ह्या दोन टर्म आहेत त्या विदाउट dy अपॉन dx आहेत. त्यांना पहिल्यांदा एकत्र घेतोय. 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन एक्स यांना एकत्र घेतलेला आहे. आणि ह्या ज्या उरलेल्या दोन टर्म्स आहेत ज्यांच्या dy अपॉन dx आहे, त्याच्यातून dy अपॉन dx कॉमन घेतोय. 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन वाय इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 0. आता इकडे सिम्प्लिफाय करून घेतोय. त्याला एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय ना, हे एक्स इकडे येईल मायनस हे एक्स प्लस वाय इकडे येणार, मध्ये मायनस आहे त्याची तेवढी काळजी घ्या, प्लस इथं पण त्याच पद्धतीनं वाय इंटू एक्स प्लस वाय येणार. हे वाय इकडे येणार मायनस हे एक्स प्लस वाय इकडे घ्या, ते असेल इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 0. अजून थोडं पुढे जाऊया, सिम्प्लिफिकेशन करूया त्याचं अजून. आता बघा इथं काय काय होणार, एक्स मायनस एक्स हे कॅन्सल होणार आणि इथे येणार मायनस वाय अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय हे असेल, प्लस इथं काय होणार बघा बरं, वाय आणि हे मायनस वाय हे कॅन्सल होईल आणि इथं मायनस एक्स शिल्लक राहणार. इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 0. हे या पद्धतीने येणार आहे. आता याच्यातली कुठलीही एक टर्म पलीकडे घेतली तरी चालते. ही टर्म मी उजव्या बाजूला पाठवतोय, तिकडे गेल्यानंतर प्लस होईल, पण इथं मायनस आहे ते मायनस मी पुढे घेतोय. मायनस एक्स अपॉन वाय इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय
इंटू डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू ही टर्म इकडे आल्यानंतर प्लस होणार वाय अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय हे असेल. आता याच्यामधलं हे एक्स प्लस वाय आणि एक्स प्लस वाय दोन्ही बाजूला आहे कॅन्सल होईल. हे मायनस पण पलीकडे देतोय. वाय इकडे अंशात आल्यानंतर वाय स्क्वेअर होणार. एक्स इकडे छेदामध्ये आल्यानंतर एक्स स्क्वेअर होणार. म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू हे मायनस पहिल्यांदा घ्या, त्याच्यानंतर इथे येणार वाय स्क्वेअर डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. तर मी असं सांगितलेलं आहे लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिव्हायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब याचा बेस सांगितलेला आहे 10 दिस इज इक्वल टू 2. आणि तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे बघा. डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू मायनस 99x स्क्वेअर डिव्हायडेड बाय 101 वाय स्क्वेअर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ते सिद्ध बघा कशा पद्धतीने आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा मला इथलं लॉग काढून टाकायचं. मग हे जर लॉग काढून टाकायचं असेल तर या 10च्या पॉवरमध्ये हे लिहायचं असते. याचा फॉर्म्युला त्याचं एक्सप्लेनेशन सगळं 2 ते 3 वेळा देऊन झालेलं आहे. इकडलं लॉग काढा म्हणजे इथं जो बेस असतो त्या बेसच्या घातांकामध्ये इकडची व्हॅल्यू लिहायची असते. येणार 10चा स्क्वेअर म्हणजेच किती होणार हे 100 होणार. आता या टर्मनं छेदानं इकडं मल्टिप्लाय करतोय. हे कसं होईल बघा. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. त्याचे कसं होणार एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100x क्यूब प्लस 100 वाय क्यूब हे असं येणार. मग आता याच्यामध्ये कसंही तुम्ही करू शकताय ऍडजस्ट त्याला. मी वायच्या टर्म डाव्या बाजूला घेतोय म्हणजे मायनस वाय क्यूब पहिल्यांदा आहेच इथं. हे 100 वाय क्यूब इकडे आल्यानंतर मायनस होणार. त्यानंतर उजव्या बाजूला शिल्लक आहे 100x क्यूब. हे एक्स क्यूब इकडं घ्या, ते इकडे आल्यानंतर मायनस होईल. टोटल किती होणार बघा. मायनस 100 मायनस 1 म्हणजे मायनस 101 वाय क्यूब दिस इज इक्वल टू इथे येणार 99x क्यूब. बघा थोडं सिम्प्लिफाय करूया अजून त्याला. देअरफॉर वाय क्यूब इक्वल टू यानं इकडे डिवाइड करून घ्या हे असेल. त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह घेतली की इथे येणार 3y स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू मायनस 99 अपॉन 101 इथे येणार 3x स्क्वेअर. देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू हे 3y स्क्वेअर इकडे घ्यायचं फक्त. मग पहिल्यांदा जे आहे ते मांडतोय बाकीचं सगळं. इथं 3x स्क्वेअर आणि याला छेदामध्ये येणार आहे 3y स्क्वेअर. मग हे 3 कॅन्सल होईल. फायनल आन्सर ते एक्स स्क्वेअर येते आणि इथं वाय स्क्वेअर येते. बघा बरं हेच विचारलं होतं का. हे बघा इथं फायनल आन्सर हे तुमचं फायनल आन्सर येईल इथं. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितले तुम्ही आता. लॉग x raised to 4
प्लस वाय रेस टू 4 डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4. बेस दिलेला आहे 5. दिस इज इक्वल टू 2. आणि सिद्ध करायला सांगितलंय dy अपॉन dx दिस इज इक्वल टू मायनस 12x क्यूब डिवायडेड बाय 13y क्यूब. बघा हे पण मगाच्या सारखंच आहे. आता इथं परत बेस 5 आहे आणि मला हे लॉग काढायचं आहे. तर या 5च्या घातांकामध्ये हे 2 लिहायचं असते आणि ते उजव्या बाजूला लिहायचं. म्हणजे तुम्ही हे लॉग काढून टाकू शकताय. एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4. दिस इज इक्वल टू 5 स्क्वेअर म्हणजेच हे किती येणार 25 येणार. मग आता हे एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 न उजव्या बाजूला मल्टिप्लाय करा. एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 इज इक्वल टू 25 इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4. देअरफॉर आता हे सिम्प्लिफाय करून घ्या. दिस इज इक्वल टू 25 एक्स रेस टू 4 मायनस 25 वाय रेस टू 4. वायच्या टर्म डाव्या बाजूला घेतोय. वाय रेस टू 4 प्लस 25 वाय रेस टू 4. हे इकडे आल्यानंतर प्लस होईल. नंतर हे एक्स रेस टू 4 टर्म बरोबर आहेत ना? आहे. ठीक आहे. हे एक्स रेस टू 4 पलीकडे पाठवतोय. म्हणजेच 25 एक्स रेस टू 4 मायनस एक्स रेस टू 4. फक्त हे एवढे येईल त्याच्यामध्ये. आता याला सिम्प्लिफाय करून घेऊया. पण मायनस कसं येणार? ठीक आहे, बघूया पुढं काय काय होते ते. त्याच्यात कुठं चुकलेलं नाही कारण त्यांनी शो दॅट मध्ये बघा काय दाखवलंय मायनस लिहिलंय इथं. 5चा वर्ग बरोबर आहे सगळं. हे इकडे घेतल्यानंतर हे प्लस झालं, हे इकडे आल्यानंतर मायनस झालं. ठीक आहे, बघू पुढे काय काय होते. देअरफॉर हे होणार 25 प्लस 1 हे होणार 26 वाय रेस टू 4 होणार इक्वल टू येणार नाही मायनस साईन ते बघा. बघूया शेवटी काय होते ते. 24 एक्स रेस टू 4 त्याच्या पुढे जाऊया आता आपण. आता वाय रेस टू 4 इक्वल टू हे असेल 24/26 एक्स रेस टू 4. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे येणार 4y क्यूब. दिस इज इक्वल टू इथं 24/26. हे तर सिम्प्लिफाय करायला पाहिजे होतं, राहिले येते माझ्याकडून. थांबा, इथं बराच गोंधळ झालाय बघा. एकच मिनिट थांबा, इथं सगळंच काढून टाकतोय. हे पण काढून टाकतोय आणि इथं जरा सिम्प्लिफाय करतोय. डेरिव्हेटिव्ह मध्ये पण गोंधळ झालाय. आता बघा वाय रेस टू 4 इथं 2 न भाग जातोय. 12 येणार आणि इथं 13 येणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेऊया याची 4y क्यूब इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू हे 12/13 तसंच राहील आणि इथं येणार 4x क्यूब येणार. आता याच्यावरून मला dy अपॉन dx काढायचं आहे. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू हे आहे असंच ठेवतोय 12/13 इथं 4x क्यूब डिवायडेड बाय 4y क्यूब. हे 4 कॅन्सल होईल आणि याचं
फायनल आन्सर 12x³ डिवायडेड बाय 13y³. हे याचं करेक्ट आन्सर आहे बरं का. कारण ह्यांनी काय केले बघा, ह्यांनी इथं मायनस साइन दिले. घेतो याला मी इकडं खाली आणि मग तुम्ही शेजारी शेजारी ते बघून घ्या. मायनस साइन याच्यामध्ये येतच नाही. त्यामुळे हे जे मायनस साइन इथं दिलेलं आहे हे चुकलेलं आहे. हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे त्यांनी आता. e⁻x प्लस e⁻y आणि पुढे टर्म दिलेली आहे e⁻x प्लस y दिलेली. यालाच मी इक्वेशन नंबर 1 लिहून देतोय. आणि त्यांनी जे dy/dx दिलेलं आहे ते आपण शेवटी सगळ्यात परत एकदा इथं येऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आपलं टार्गेट आहे dy/dx फाइंड आउट करणे. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x जर हे घेतलं तर e⁻x ची डेरिव्हेटिव्ह e⁻x, e⁻y ची डेरिव्हेटिव्ह e⁻y इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू e⁻x प्लस y आहे. म्हणजेच हे काय होणार e⁻x प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस y. x ची डेरिव्हेटिव्ह 1, y ची डेरिव्हेटिव्ह dy/dx. यांना आता मल्टिप्लाय करून घ्या. इथं 1 आहे त्यामुळे पहिली टर्म आहे अशीच राहील. प्लस पुढे dy/dx ला मल्टिप्लाय करून घ्या असेल. आता dy/dx च्या 2 टर्म डाव्या बाजूला घेतोय. म्हणजे मग इकडे काय होणार e⁻y इंटू dy/dx मायनस e⁻x प्लस y इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू ही उजव्या बाजूची ही टर्म आणि ही टर्म इकडे उजवीकडे आणायची आहे म्हणजे ती मायनस होणार. हे असेल बघा, लक्षात येते का. आता डाव्या बाजूतनं dy/dx कॉमन घेऊया. म्हणजे काय शिल्लक राहणार e⁻y मायनस e⁻x प्लस y इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू हे आहे असंच ठेवतोय उजवी बाजू. हे असेल. आता पूर्ण या ब्रॅकेटनं उजवीकडे डिव्हाइड करून घ्यायचं. therefore dy/dx इक्वल टू e⁻x प्लस y मायनस e⁻x डिवाइडेड बाय e⁻y मायनस e⁻x प्लस y. हे या पद्धतीने आलेलं आहे. आता आपल्याला दिलेलं जे एक्झाम्पल आणि ते प्रूव्ह दॅट ते याच्या सोबत जरा घेऊया ठेवून. मग आपल्याला आणखीन काय त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात का ते बघूया. आपण ह्याला वरती हे जे दिलेलं आहे त्याला आपण इथे इक्वेशन नंबर 1 लिहिलेलं आहे. तेच आता आपल्याला इथे यूज करायचं आहे. मग काय व्हॅल्यू आहे बघा इथं. हे इक्वेशन आहे. हे इक्वेशन आणि ह्याला आपण इक्वेशन 1 लिहून ठेवलेलं आहे. आता ही व्हॅल्यू e⁻x प्लस y जिथं आहे तिथं ह्या दोघांना लिहायचं फक्त. म्हणजे मग हे असं दिसेल e⁻x प्लस e⁻y मायनस e⁻x डिव्हायडेड बाय मध्ये e⁻y मायनस e⁻x प्लस y त्याच्या ठिकाणी लिहायचं e⁻x प्लस e⁻y हे असं लिहायचं. आता याच्यात काय होणार बघा, हे e⁻x आणि हे मायनस e⁻x हे कॅन्सल होईल आणि इथं e⁻y आणि हे मायनस e⁻y हे कॅन्सल होईल. म्हणजे काय शिल्लक राहील इथं मायनस e⁻x शिल्लक राहील. तेच मायनस मी पुढे घेतोय e⁻y अपॉन e⁻x असं येईल. मग हे मायनस तसंच ठेवा. अशा जर टर्म्स असतील अंशात आणि छेदामध्ये
बेस सेम आहे, घातांकांची वजाबाकी होणार, म्हणजेच येणार मायनस ई रेस टू वाय मायनस एक्स. हेच त्यांनी तिथं प्रूव्ह करा म्हणून सांगितले. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. साइन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 डिवाइडेड बाय एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. दिस इज इक्वल टू पाय बाय 6. मग हे सिम्प्लिफाय करून घेऊया. हे साइन इनवर्स पलीकडे गेल्यानंतर साइन होणार एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 divided by x raised to 5 plus y raised to 5. This is equal to sin pi by 6. Pi by 6 म्हणजे 30 आणि sin 30 म्हणजे 1/2. व्हॅल्यूज फॉर्म्युले सगळं पाठ करा व्यवस्थित, म्हणजे मग एकदम इझी जाईल, काहीच अडचण येणार नाही तुम्हाला. दिस इज इक्वल टू तर 1/2 येणार, तिरकस गुणाकार करून घ्या. 2 ने इकडे मल्टिप्लाय करतोय. 2 into x raised to 5 minus 2 into y raised to 5. This is equal to यानं इकडे 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळे याच्यात काही चेंज होणार नाही. आता हे 2y raised to 5 इकडे घेतोय आणि x raised to 5 इकडे घेतोय. बघा कसं होईल मग. 2x raised to 5 minus x raised to 5. This is equal to y raised to 5 plus 2y raised to 5 हे असेल. आता सिम्प्लिफिकेशन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. 2 मायनस 1 हे येणार फक्त 1, एक्स रेस टू 5 येणार इथं. 2 प्लस 1 हे होणार 3 वाय रेस टू 5 होणार. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया, किंवा वाय रेस टू 5 इक्वल टू हे 3 इकडे पाठवून घेतोय, म्हणजे हे असेल. अजून थोडं सिम्प्लिफिकेशन आधीच करून घेतो याचं. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार बघा इथं. 5 पुढे येणार, वाय रेस टू 4 आणि वाय ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू इथं 1/3 कॉन्स्टंट, त्याला तसंच ठेवा. 5 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा. तर याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आपल्याला. मग याच्यामधलं हे 5 कॅन्सल होईल. y रेस टू 4 तेवढं फक्त इकडे पाठवून घ्या. dy अपॉन dx इक्वल टू x रेस टू 4 डिवायडेड बाय 3 y रेस टू 4. मग हेच त्यांनी सिद्ध करायला विचारलंय का बघा. बघा इथं आहे एक्झाम्पल, इथं खाली घेतोय, म्हणजे शेजारी शेजारी ठेवून ते बघू शकताय तुम्ही काय येते इथे. एक्स रेस टू 4 अपॉन 3 वाय रेस टू 4 हे त्याचं फायनल आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय हे असं सांगितलंय, आणि dy अपॉन dx इक्वल टू log x डिवायडेड बाय 1 प्लस log x चा स्क्वेअर हे सिद्ध करायचं आहे. त्यांनी जी टर्म दिलेली आहे ती आपण लिहून घेतली इथं. तर त्याच्यासाठी या टर्मच्या पुढं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करून घेऊया. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड जर केलं तर इथे येणार लॉग एक्स रेस टू वाय, ते येणार लॉग ई रेस टू एक्स मायनस वाय. मग इथलं वाय पुढे घेतोय, वाय इंटू लॉग एक्स. दिस इज इक्वल टू हे एक्स मायनस वाय पुढे घेतोय इंटू लॉग ई. लॉग ई ची व्हॅल्यू आहे 1. मग तिथं आपण काय करूया, तिथं 1 कन्सिडर करूया.
मग हे कसं होणार बघा, y इंटू लॉग एक्स दिस इज इक्वल टू एक्स मायनस वाय. हे मायनस वाय अलीकडे घेतोय, इकडे एक y आहे, हे होणार y लॉग एक्स प्लस वाय दिस इज इक्वल टू एक्स. मग याच्यातून y कॉमन घेतोय, म्हणजे हे काय येणार लॉग एक्स प्लस वन दिस इज इक्वल टू एक्स. हे लॉग एक्स प्लस वन पलीकडे पाठवूया, म्हणजेच y इक्वल टू एक्स अपॉन लॉग एक्स प्लस वन हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार बघा डेरिव्हेटिव्हची, dy अपॉन dx इक्वल टू, इथं तुम्हाला कोशंट रूल वापरावं लागेल. बघा छेदामध्ये पहिल्यांदा या छेदाचा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर येणार, त्याच्यानंतर हे लॉग एक्स प्लस वन हे वरती घ्या, त्यानंतर या एक्स ची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, ती येणार वन मायनस एक्स तसंच ठेवा, आणि आता लॉग एक्स प्लस वन ची डेरिव्हेटिव्ह ती येणार वन अपॉन एक्स आणि वन ची डेरिव्हेटिव्ह झिरो हे असेल. तर फक्त त्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. याचा जो छेद आहे तो छेद आहे असंच, नो चेंज. आता इथं काय होणार बघा, लॉग एक्स प्लस वन मायनस हे एक्स आणि हे एक्स कॅन्सल होईल, म्हणजे फक्त इथं वन येणार. मग हे वन आणि हे मायनस वन हे पण कॅन्सल होईल, आणि याचं फायनल आन्सर येईल लॉग एक्स अपॉन वन प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्झाम्पल बघूया परत एकदा, म्हणजे मग ते बरोबर सिद्ध झाले किंवा नाही हे तुम्ही सुद्धा बघा. चेक करून घ्या, dy अपॉन dx आलंय का बरोबर बघा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस, आता हे स्क्वेअर रूट जरा वाढवतोय या पद्धतीनं, याच्या आत अजून एक स्क्वेअर रूट आहे कॉस एक्स प्लस अजून एक स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, आणि या पद्धतीनं हे पुढं कंटिन्यू करायचं आहे अप टू इन्फिनिटी. हे त्यांनी दिलेलं आहे एक्झाम्पल. मग ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर वन, आणि त्यांनी dy बाय dx इक्वल टू ही टर्म विचारलेली आहे साइन एक्स अपॉन वन मायनस टू वाय. इम्पॉर्टंट टाईप मार्क करून ठेवा ह्याला जिथं कुठं असेल ते. या प्रकारचं एखादं एक्झाम्पल परीक्षेमध्ये येऊ शकतं, विचारून झालेली पण आहेत, त्यामुळे हे करून ठेवा व्यवस्थित. याच्यात काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा, स्क्वेअरिंग बोथ साइड करून घ्यायचं. दोन्ही बाजूंचा वर्ग जर मी केला इथं, तर काय होणार बघा, इथं इकडल्या बाजूला येणार वाय स्क्वेअर, आणि उजव्या बाजूला काय होणार, हे फक्त पहिलं स्क्वेअर रूट तेवढं निघून जाईल. फर्स्ट स्क्वेअर रूट स्क्वेअरिंग केल्यानंतर एक स्क्वेअर रूट पहिलं तेवढं निघून जाईल, बाकीच्या पुढचे सगळे स्क्वेअर रूट तसेच राहणार आहेत. कॉस एक्स प्लस हे स्क्वेअर रूट एक तसंच राहील, त्याच्या पुढचे सगळेच स्क्वेअर रूट तुम्हाला ऍज इट इजच ठेवावे लागतील, हे असं होईल. प्लस डॅश 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 ह्याने कुठंपर्यंत सांगितलं होतं, हे इन्फिनिटी पर्यंत सांगितलं होतं. मग इन्फिनिटी अशी संख्या आहे की जी आम्ही सांगू शकत नाही, एवढी मोठी संख्या आहे ती, इनफायनाईट असं त्याला म्हणतात. मग इन्फिनिटी किती आहे हे जर माहित नसेल तर इन्फिनिटी मायनस वन
म्हणजेच इन्फिनिटी घ्यायचं. इन्फिनिटी प्लस 1 हे सुद्धा इन्फिनिटीच घ्यायचं. त्यामुळं इथून पुढच्या ज्या टर्म्स राहतील ह्या सगळ्या इन्फिनिटी पर्यंत राहतील. आणि हा जो एवढा पार्ट आहे यालाच आपण इथं इक्वेशन 1 मध्ये काय लिहिले बघा, असे इन्फायनाईट स्क्वेअर रूट जर तुम्ही घेतले तर ते इक्वल टू वाय येणार. त्यामुळे इथून पुढचा सगळा सेक्शन काढून टाकायचा आणि इथं घ्यायचं वाय. त्यामुळे मग हे इक्वेशन असं होईल, वाय स्क्वेअर इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय, हे असं होणार. तर हे सिम्प्लिफाय झालं. आता याला सोडवा, फक्त डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे येणार 2y इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस वाय ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. हे मायनस साइन एक्स इकडे घेतोय, ते इकडे आल्यामुळं प्लस होईल आणि ही जी टर्म आहे ती इकडे घेतोय. त्यामुळे इथं काय होणार बघा, हे पहिलं dy अपॉन dx घेतलं इकडं आणि ही टर्म इकडे आल्यानंतर मायनस होईल, हे असेल. मग आता ही डावी बाजू 2 मिनिटं तशीच ठेवतोय. उजव्या बाजूतून dy अपॉन dx कॉमन घ्यायचा आहे, म्हणजे इथं 1 शिल्लक राहील, इथं 2y शिल्लक राहील आणि हे dy अपॉन dx येणार. मग याच्यावरून dy अपॉन dx इक्वल टू फायनल आन्सर बघा, हे 1 मायनस 2y ने इकडे डिवाइड करा, फक्त साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस 2y. आता आपण जे दिलेलं एक्झाम्पल होतं ते बरोबर आहे का चेक करूया एकदा. त्याच्या शेजारीच घेऊन येतो इकडं. चेक करा फायनल आन्सर बरोबर आलेला आहे का नाही ते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता त्यांनी असं दिले, त्याच्यासारखंच उदाहरण आहे हे पण. लॉग एक्स प्लस याच्या आत अजून एक रूट घेतलेला आहे, परत लॉग एक्स प्लस याच्या आतमध्ये अजून एक रूट लॉग एक्स आणि प्लस डॅश 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 असं इन्फिनिटी पर्यंत घेतलंय. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. इथं सुद्धा बघा, प्रूव्ह दॅट काय सांगितलं, हे सिद्ध करायचंय. साधारण मगाच्या सारखंच आहे. मग परत एकदा तशी स्टेप करून घ्या, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. काय होणार मग इथं येणार, स्क्वेअर करायचं आहे आपल्याला. एक मिनिट, इकडं वाय स्क्वेअर येणार. वाय स्क्वेअर इक्वल टू हे पहिलं स्क्वेअर रूट तेवढं निघून जाईल, प्लस पुढचे सगळे स्क्वेअर रूट्स आहे असेच राहतील. हे असं असेल. हेच तुम्ही परत पुढे काय लिहू शकताय, अप टू इन्फिनिटी लिहू शकताय. मग इथून पुढचा पार्ट हेच इथं वरती मांडलेलं आहे आपण. ह्या सगळ्या रूटची बेरीज अप टू इन्फिनिटी ही येते वाय. मग इथं काय झाले, फक्त इन्फिनिटी मधून एक रूट फक्त वजा झालेला आहे. इन्फिनिटी मायनस 1 इन्फिनिटीच येते, इन्फिनिटी प्लस 1 ते सुद्धा इन्फिनिटीच घ्यायचं. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय फारसा बदल होणार नाहीये. त्यामुळे ही जी पुढची पूर्ण टर्म आहे त्याला इक्वेशन 1 वरून डायरेक्ट वाय लिहून टाकायचं. झालं, महत्वाचा पार्टच त्याच्यातला जो कॉम्प्लिकेटेड होता तो निघून जातोय आणि इथनं पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची फक्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, पाय स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2y dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx.
आता हे डीवाय अपॉन डीएक्स इकडे घेतोय डाव्या बाजूला, म्हणजे इकडे आल्यावर ते मायनस होईल 2y इंटू डीवाय अपॉन डीएक्स मायनस dy upon dx. This is equal to 1 upon x. मग याच्यामधून dy upon dx कॉमन घेऊया, म्हणजे हे एवढं शिल्लक राहील आणि इकडे येणार 1 upon x. आता ही पूर्ण टर्म इकडे छेदामध्ये येईल आणि मग आपल्याला त्याचं फायनल आन्सर मिळेल. Therefore dy upon dx equal to 1 upon x into bracket 2y minus 1. आता परत एकदा एक्झाम्पल आपण चेक करू, तसंच दिले का बघा. हे त्याचं फायनल आन्सर चेक करून बघा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. साईज थोडा कमी करतोय. काय दिले बघा टर्म आता. y इक्वल टू x रेस टू x रेस टू x रेस टू डॅश 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 असा डॅश 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 दिलाय बघा त्यांनी वरती अप टू इन्फिनिटी केलं. आणि dy अपॉन dx इक्वल टू हे सिद्ध करा म्हटले वाय स्क्वेअर डिवायडेड बाय जे काय टर्म त्यांनी दिलेली असेल ती, याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया. आता टेकिंग लॉग ऑन बोथ साइड पहिल्यांदा करावं लागेल तुम्हाला इथं, त्याशिवाय तर काही सुटका होणार नाहीये. एक्स रेस टू एक्स ची जशी डेरिव्हेटिव्ह आपण घेतो त्या पद्धतीने टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स केलं, इथं लॉग वाय येणार, इथे येणार लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स डॅश 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 अप टू इन्फिनिटी हे त्यांनी दिलेलं आहे. इथं काय करायचंय, हे लॉग बरोबर जे एक्स आलेलं आहे त्यालाच तेवढं ठेवायचं, बाकीच्या सगळ्या एक्स ना पुढे घ्यायचंय. म्हणजे मग हे कसं येईल बघा, एक्स रेस टू अप टू इन्फिनिटी इंटू लॉग एक्स हे असं येईल. मग एक्स रेस टू एक्स अप टू इन्फिनिटी म्हणजे वाय आहे, ही व्हॅल्यू इथं वापरायची. म्हणजे मग हे इक्वेशन काय होईल बघा, लॉग वाय इक्वल टू इथं वाय येणार इंटू लॉग एक्स येणार. झालं, महत्वाचं सिम्प्लिफिकेशनचा पार्ट याच्यातला झालेला आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची फक्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, लॉग वाय ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू, इथं प्रोडक्ट रूल वापरायचं. काय होणार, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय दॅट इज dy अपॉन dx. हे log x dy अपॉन dx इकडे घेऊया, 1 अपॉन y इंटू dy अपॉन dx मायनस log x इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू y अपॉन x. हे एवढे इकडे शिल्लक राहील. म्हणजे ही टर्म आपण काय केलेली आहे, लेफ्ट साइडला घेतलेली आहे. आता या दोघांच्यातून तुम्ही dy अपॉन dx कॉमन घेऊ शकताय. कॉमन घेतलं की इथं 1 अपॉन वाय मायनस लॉग एक्स इंटू dy अपॉन dx आणि दिस इज इक्वल टू y अपॉन एक्स. आता इथं सिम्प्लिफाय करून घ्या, याचा लसा बी येणार y, y ने इकडं मल्टिप्लाय करा
1 मायनस वाय इंटू लॉग एक्स हे असं येईल इंटू डी वाय अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. मग याच्यावरून डी वाय अपॉन डी एक्स फक्त काढायचं आहे. म्हणजे काय होईल बघा, ह्या वाय ने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे अंशात वाय स्क्वेअर येणार. त्यानंतर हे 1 मायनस वाय लॉग एक्स इकडे उजव्या बाजूला डिनॉमिनेटर मध्ये येईल 1 मायनस वाय इंटू लॉग एक्स. मग त्यांनी काय दिले प्रूव्ह करायला ते बघा. बघा इथं ती टर्म दिलेली आहे, ती घेऊन जाऊया आपण तिथं. चेक करून बघा बरोबर आलंय का नाही ते. बघा हे त्याचं फायनल आन्सर आहे. वाय लॉग एक्स ला लॉग वाय दिले बघा त्यांनी. आता याच्यात असणार कुठेतरी वरती ते, पण एवढं सगळं आलंय म्हटल्यानंतर होणार. बघा इथं वाय लॉग एक्स म्हणजे लॉग वाय आहे, म्हणून ते चेक करायचं असते. त्याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितोय. जिथं वाय लॉग एक्स आहे तिथं वापरायचं लॉग वाय, मग तुमचं फायनल आन्सर येईल. इथं वापरूया. वाय लॉग एक्स इथं दिसते बघा, तिथं लिहायचं आहे लॉग वाय. वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस लॉग वाय. इथं पुढं कारण लिहून ठेवा फ्रॉम 2. हे असे काहीतरी चेंजेस त्यांनी केलेले असतात, म्हणून मी प्रत्येक वेळेला ते उदाहरण तिथं शेजारी आणून मग फायनल आन्सर म्हणून डिक्लेअर करतोय त्याला. हे फायनल झालं बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ई रेस टू वाय इज इक्वल टू वाय रेस टू एक्स असं सांगितलेलं आहे, आणि शो दॅट साठी एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे. बघूया काय काय होते. पहिल्यांदा याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करून घेऊया. मांडत चला सगळं व्यवस्थित अगदी. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग हे काय होणार, हे ते येणार लॉग ई रेस टू वाय इज इक्वल टू लॉग वाय रेस टू एक्स. घातांक पुढे घ्या, वाय इंटू लॉग ई इज इक्वल टू एक्स इंटू लॉग वाय. मग लॉग ई ची व्हॅल्यू 1 म्हणजेच हे येणार वाय इक्वल टू एक्स इंटू लॉग वाय. बघून घ्या कशा पद्धतीने आपण आलो इथपर्यंत ते. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्याच्यातलं कुठलंही इक्वेशन परत लागू शकते, बघू आपण त्यावेळेला जिथं गरज पडेल त्या पद्धतीने आपण घेऊया त्याला करू. आता याची डेरिव्हेटिव्ह कशी येईल, हे येणार डी वाय अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू, इथं प्रोडक्ट टूल वापरावं लागेल. एक्स लॉग वाय ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय, आणि वाय ची डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स, प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज लॉग वाय तसंच ठेवतोय. आता ही जी टर्म आहे, ही टर्म इकडे डावीकडे घेतोय, ते इकडे आल्यानंतर मायनस होणार डी वाय अपॉन डी एक्स मायनस एक्स अपॉन वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू लॉग वाय. हे असं येईल. आता इकडं सिम्प्लिफिकेशन करूया. त्याच्यातनं डी वाय अपॉन डी एक्स हे कॉमन घेतोय. मग डी वाय अपॉन डी एक्स जर मी कॉमन घेतलं तर शिल्लक काय राहते बघा, इथं 1 राहणार, इथं येणार एक्स अपॉन वाय. दिस इज इक्वल टू लॉग वाय. याच्यात परत पुढे सिम्प्लिफिकेशन करूया. डी वाय अपॉन डी एक्स, इथं लसावी येणार वाय, वाय ने इकडं मल्टिप्लाय करा, वाय मायनस एक्स. दिस इज इक्वल टू लॉग वाय. हे असं येईल बघा. समजतंय का. आता वाय इकडं पाठवतोय, वाय मायनस एक्स इकडं छेदामध्ये घेतो, म्हणजे मला डी वाय अपॉन डी एक्स मिळेल. मग डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू वाय इंटू लॉग वाय डिव्हायडेड बाय वाय मायनस एक्स. हे असं येणार. आता त्यांनी काय विचारले,
ते घेऊया आपण इकडं खाली. त्याला थोडासा फरक आहे याच्यामध्ये. मग काय करायला लागते ते पण बघू आपण. हे बघा, त्यांनी असं विचारलंय, ही टर्म पाहिजे. मग याच्यातलं काहीच मॅच होत नाहीये व्यवस्थित प्रॉपरली, बरोबर आहे का बघा. फक्त एक लक्षात येते का बघा, आपल्या dy अपॉन dx मध्ये इथं x आलंय आणि ह्यांच्या dy अपॉन dx मध्ये x नाही आहे. याचा अर्थ हे x मला बदलावं लागेल. आता हे x कसं बदलायचं, तर इथं तुम्हाला काहीतरी वरती व्हॅल्यू मिळालेली असणार आहे. ही हित आहे बघा व्हॅल्यू, हे बघा. हे काय आहे, y इक्वल टू x इंटू लॉग y. एवढीच टर्म इक्वेशन 1 हे मी इकडं खाली घेतो इकडं. पण आता ही व्हॅल्यू मला इथं वापरावी लागेल किंवा त्याच्यावरून काहीतरी तयार करून घ्यावं लागेल आणि मग मला ते आन्सर मिळणार. त्याशिवाय काय मला ते आन्सर मिळणार नाही. एक मिनिट, हे एवढं काढून टाकतो इथं. आता बघा, याच्यावरून x इक्वल टू काय येईल, x इक्वल टू येणार y अपॉन लॉग y येणार. ही व्हॅल्यू इथं वापरायची. म्हणजे मग हे dy अपॉन dx हे चेंज होईल आणि परत थोडस त्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. बघूया कसं कसं काय काय करत राहायचं, आपण सोडवत राहायचं. काय त्याच्यात अडचण येत नाही, फक्त चुकायचं नाही कुठं, म्हणजे मग आन्सर बरोबर येते. हे असं येईल. आता बघा, ह्या लॉग वाय ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला, म्हणजे छेदामध्ये परत सोडवावं लागेल. हा अंश आहे असंच ठेवतोय, वाय लॉग वाय. ह्या लॉग वाय ने इकडे मल्टिप्लाय करा, वाय लॉग वाय मायनस वाय, आणि याचा टोटल लसावी येणार लॉग वाय. कळतंय का बघा. आता हे भागिले मध्ये परत भागिले, याचा अर्थ हे लॉग वाय जाणार वरती. आणि बघा त्याचं सिम्प्लिफिकेशन आता कसं होतंय ते. देअरफॉर dy अपॉन dx दिस इज इक्वल टू, हे लॉग वाय वरती गेल्यानंतर y लॉग वाय इंटू लॉग वाय, म्हणजेच लॉग वायचा स्क्वेअर होणार, डिव्हायडेड बाय. आता हे बघा, इथं ह्या ज्या दोन टर्म आहेत, y लॉग वाय आणि y, ह्याच्यातून y कॉमन घेतोय, म्हणजे काय शिल्लक राहील, लॉग वाय मायनस 1 असं शिल्लक राहील. ह्याच्यातलं y ला y कॅन्सल होईल आणि मग ह्याचं फायनल आन्सर त्यांनी जसं दिलेलं आहे त्या पद्धतीनं आलेलं दिसेल तुम्हाला. आता चेक करा, इथं शेजारीच ठेवलेलं आहे उदाहरण, ते बघू शकताय तुम्ही. आता हे त्याचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. त्यामुळे थोडंसं असं मॉडिफिकेशन करावं लागतं, हे लक्षात ठेवा.